भारत आणि पाकिस्तानमध्ये होऊ घातलेलं मोठं युद्ध टळलं. युद्धविराम झाला, अर्थात युद्ध न होणं हे कधी चांगलंच आणि युद्ध होऊ नये हीच भारताची आत्तापर्यंत भूमिका राहिलेली आहे. पण दुर्दैवाने पाकिस्तानची कुरघोडी करण्याची भूमिका बदलण्याची जुनी खोड आहे. ती त्यांची सवय काही केल्या बदलत नाही आणि त्यामुळे नाईलाजाने याआधीही आणि आताही भारताला ही भूमिका घ्यावी लागली. पण आता संधी चालूनच आली होती तर पाकिस्तानला निस्तेनाबूतच करून सोडायचं ही जनभावना गेल्या 20 दिवसांपासून सगळ्या भारतीयांच्या मनात आणि जेव्हा पाकिस्तानने हल्ले केले आणि त्या हल्ल्यांना भारतीय सैन्य पुरून उरलं, किंबहुना पाकिस्तानची दानादान उडून दिली, त्यांचे हवाई अड्डे देखील भारताने उद्ध्वस्त केले. अशा परिस्थितीमध्ये भारताने अचानक युद्धविरामाचा निर्णय का घेतला? किंवा अमेरिकेने मध्यस्थी केली असेल, पाकिस्तानने विनवणी केली असेल, असं एक वेळेस मान्य जरी केलं तरी युद्धविराम करण्यासाठी भारताने घाई केली का? पाकिस्तानने भारताची माफी मागितली का? त्यांच्या पश्चातापाची भावना होती का? असं काहीही नसताना उलट शस्त्रसंधी झाल्यानंतर देखील आम्ही कसे भारी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने पाकिस्तानने केलाय. मग असं असताना भारताने युद्धविराम का केला? या पाठीमागे 4-5 महत्त्वाची कारणं आहेत आणि ती कारणं कोणती आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. आता फॉग ऑफ वॉर नावाची एक संकल्पना आहे. यामध्ये युद्धजन्य परिस्थितीत संबंधित दोन्ही देशांना सगळं काही स्पष्ट दिसतंय असं नाही. अंदाज, तर्क, संगणकाचे आकडे यावरच अनेक गोष्टी ठरवल्या जातात. अर्थात त्या वास्तवाशी काही प्रमाणात जुळवून घेणाऱ्या असल्या तरी ते पूर्णपणे वास्तव नसतं. त्यामुळे मुळातच फॉग ऑफ वॉर म्हणजेच एक धुकं असतं. युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झालेलं एक धुकं, ज्यामध्ये कोणालाही काहीही स्पष्ट दिसत नाही. कोण युद्ध जिंकतंय, कोण हारतंय, कोणत्या दिवशी कोणत्या सैन्याचं पारडं जड आणि कोणत्या दिवशी कोणत्या सैन्याचं पारडं कमी याबद्दल काही स्पष्ट सांगता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर जर युद्ध थांबलं तर दोन्ही बाजूकडच्या सैन्याची जीवितहानी थांबवता येऊ शकते आणि कदाचित हे त्यातलं एक पहिलं कारण असू शकतं. यातलं दुसरं कारण म्हणजे आपण एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की तुमचा जो शेजारचा राष्ट्र आहे तो कधीही पूर्णपणे उद्ध्वस्त व्हायला नको. विशेष करून आपल्याकडून जो उद्ध्वस्त व्हायला नको. याचं कारण म्हणजे जर आपल्या शेजारचं राष्ट्र आपल्याकडून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तर त्याचे मोठे परिणाम आपल्याला देखील सहन करावे लागतात. अर्थात त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागतो आणि त्यातून आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत कठीण पेच प्रसंग निर्माण होऊ शकतात. आणि ते जर टाळायचे असतील तर आपल्याला शेजारच्या राष्ट्राला पूर्णपणे उद्ध्वस्त कधीच करायचं नसतं. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला घेता येऊ शकतो, तो म्हणजे अमेरिकेचं राजकारण. आता जेव्हा भारताने चोख उत्तर पाकिस्तानला दिलं, पाकिस्तानला घरात घुसून त्यांचं नुकसान केलं, त्यामुळे भारतीय सैन्याची कमाल दिसलीच. पण हे युद्ध आणखीन वाढलं तर मात्र पाकिस्तान बेचिराख होऊ शकतो. त्यामुळे हे युद्ध थांबवणं त्या दृष्टिकोनातून अमेरिकेला महत्त्वाचं वाटलं असावं. पण त्यापेक्षाही व्यापाराच्या दृष्टिकोनातून हे थांबणं अमेरिकेसाठी गरजेचं होतं आणि चीनसाठी देखील गरजेचं होतं. त्यामुळे एकीकडून सकारात्मकरित्या अमेरिका दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता तर दुसरीकडे शत्रूला सपोर्ट करून चीन देखील एक प्रकारचा दबाव टाकत होता. आता चीन हा देखील आपला शेजारी राष्ट्र आहे आणि किती नाही म्हटलं तरी तो आपल्यापेक्षा थोडासा सरस आहेच आणि एकाच वेळी 2 ठिकाणी लढणं आपल्याला शक्य होणार नाही. आणि तिसरीकडे अमेरिकेसोबत जर व्यापार बंद झाला तर तेही आपल्याला अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे तुर्तास त्यांच्या शब्दांना मान देणं गरजेचं होतं. हेही त्यामध्ये एक कारण असू शकतं. आता यामध्ये आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागेल, तो म्हणजे पाकिस्तान हा बरेचदा आपल्याला इमॅच्युअरपणा दाखवतो. युद्धजन्य परिस्थितीत तर पाकिस्तान कधी काय आणि कोणता निर्णय घेईल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. म्हणजे बऱ्याचदा ते निर्णय त्यांच्यासाठी घातक असतात तरी ते निर्णय घेतात. आता पाकिस्तान जो की अनेक वेळा अणुबॉम्बची धमकी देतो, आपल्या हातातलं युद्ध आपण गमावतोय हे त्याला जर दिसायला लागलं तर तो अणुबॉम्बचा प्रयोग करायला देखील मागे पुढे पाहणार नाही. आणि जर असं झालं तर ते भारत पाकिस्तान यांच्या पुरतं मर्यादित न राहता जगाच्या दृष्टीने देखील अत्यंत घातक ठरू शकतं. ही भीती जागतिक पातळीवर देखील चर्चेत होती असं बोललं जातं आणि त्यामुळेच कितीतरी राष्ट्रांचा फोन भारत सरकारला येत होते अशी देखील चर्चा आहे. यालाच जोडून दुसरी गोष्ट अशी आहे की भारताने जे पाकिस्तानवर वार केलेत ते अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी केले आहेत. सैनिकी तळावर देखील हल्ले करून असल्याचं सांगितलं जाते. आता अशामध्ये नेमकं न्यूक्लिअर कुठे ठेवलेलं आहे हे कोणाला माहिती नसतं. अर्थात गुप्तचर खात्याला याची माहिती असेल तर ते एक वेगळा प्रश्न आहे. पण तसं असेल तर भारत मुद्दामून अशा ठिकाणी वार करत होता का की ज्याची भीती पाकिस्तानला बसत होती?
कारण यामध्ये जर न्यूक्लिअर उद्ध्वस्त झाला असता तर त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आणि हीच भीती पाकिस्तानी जगभरातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांपुढे बोलून दाखवली असावी। अर्थात आपल्या अणूचं ठिकाण न सांगता त्यामुळे देखील काही गणित आंतरराष्ट्रीय पातळीवर बदललेले असू शकतात। ते पाचही कारण जर तरचे असले तरीही नगण्य आहेत किंवा अतार्किक आहेत असं समजून चालणार नाही, कारण विजय संपादन करण्यासाठी किंवा शत्रूला लोळवण्यासाठी त्या परिस्थितीत कोणतेही निर्णय घेतले जाऊ शकतात आणि त्या निर्णयाची झळ जगभराला बसू शकते। या कारणांव्यतिरिक्त आणखीन दुसरे काही कारण आहेत का की त्या कारणांमुळे कदाचित भारताने युद्धविरामाचा निर्णय घेतला असावा? तुम्हाला ते कारण माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।